पायधुनीमधील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आलेली आहे। डोकाडिया परिवाराने आधी उंदीर मारण्याचं औषध खाल्लं अशी माहिती समोर येते। त्यानंतर त्याची चव घालवण्यासाठी कलिंगड खाल्लं अशी माहिती सूत्रांकडून मिळते। दातात अडकलेलं औषध कलिंगडाच्या टरफळांना लागलं, त्यामुळे प्रकरणात आत्महत्येची शक्यता बळावलेली आहे। बाजारात सहज मिळणारं रॅट पॉइझन होतं की लॅबोरेटरीमध्ये मिळणारं 100% कॉन्सन्ट्रेटेड झिंक फॉस्फेट, हा सवाल आता उपस्थित होतोय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत वरक, सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पायधुनीमधील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणातली ही अपडेट आपण संकेत यांच्याकडून घेऊयात। संकेत, डोकाडिया परिवाराने आत्महत्या केली आहे असा संशय व्यक्त होतोय, काय अपडेट? प्राजक्त, आपण पाहिलं तर काल खरं तर FSLचा म्हणजे फॉरेन्सिकचा जो रिपोर्ट आला त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की डोकाडिया परिवाराच्या शरीरात आणि जे कलिंगड त्यांनी खाल्लं होतं त्या कलिंगडामध्ये कुठेतरी रॅट पॉइझन म्हणजेच उंदीर मारण्याचं औषध जे असतं ते सापडलं। आणि 3 प्रकारचं उंदीर मारण्याचं औषध असतात, त्यातलं एक जे तिसरं प्रकार असतं ते सगळ्यात घातक जे असतं ते म्हणजे झिंक फॉस्फाईड, आणि झिंक फॉस्फाईड त्यांच्या शरीरात आणि कलिंगडामध्ये जे ते सापडलं। खरं तर त्यानंतर खूप थिअरीज निर्माण झाल्या, इंजेक्शन त्या कलिंगडाला दिलं होतं का, मग आणखी कशातून गेलं होतं। तर सूत्रांकडून आपल्याला सध्या सगळ्यात महत्त्वाची बातमी मिळते ती म्हणजे डोकाडिया परिवाराने ते जे रॅट पॉइझन असेल ते आधी खाल्लं असल्याची शक्यता वर्तवली जाते, तशी माहिती मिळते। आणि त्याच्यानंतर रॅट पॉइझनची जी चव असते ती खूप तुरट असते, खूप कडू असते। ती चव कुठेतरी घालवण्यासाठी त्यांनी कलिंगड जे आहे तो खाल्ला रात्री 1:30 वाजता। आणि कलिंगड खाल्ल्यानंतर आपण खातो तर आपल्या दातामध्ये काही गोष्टी अडकतात, तर काही दातात अडकलेलं जे रॅट पॉइझन होतं ते त्या कलिंगडाला किंवा कलिंगडाच्या त्या टर्फलांना, आपण टर्फलासकट जर कलिंगड खाल्ला तर टर्फलांना ते खरं तर लागलेलं होतं आणि ते जे आहे ते तपासात समोर आलेलं आहे। त्याच्यामुळे ही एकंदरीतच हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते आता कुठेतरी आत्महत्येच्या दिशेने जाऊ लागले। कालपासून खरं तर हत्या अशा अनेक गोष्टी चालू आहेत। 3 शक्यता कालपासून वर्तवल्या जात होत्या, एक म्हणजे आत्महत्या आहे का, दुसरी म्हणजे घातपात आहे का, आणि तिसरी म्हणजे हत्या आत्महत्या आहे का, अशा 3 शक्यता वर्तवल्या जात होत्या। पण या अपडेटनंतर कुठेतरी आत्महत्येची शक्यता आहे ती आता बळावलेली आहे। प्राजक्ता, ठीक आहे संकेत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर पायधुनी प्रकरणातली ही मोठी अपडेट आपण पाहतोय। मृत्यू उंदीर मारण्याचं औषध खाल्ल्यानं झाल्याची माहिती सध्या समोर येते। दातात अडकलेलं औषध हे कलिंगडाला लागलं अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर पायधुनीतील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणी ही मोठी अपडेट, आणि या कुटुंबानं आधी खरं तर उंदीर मारण्याचं औषध खाल्लं, त्यानंतर त्याची चव घालवण्यासाठी कलिंगड खाल्लं आणि तेच कलिंगडाला लागलं अशी माहिती समोर येते। दरम्यान चौघांच्या मृत्यूचं गूढ आता उकललेलं आहे किंवा उलगडलेलं आहे। डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता। कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांची प्रकृती बिघडली होती अशी माहिती समोर आली होती। उपचारादरम्यान पती पत्नी आणि 2 मुलींचा मृत्यू झाला। मृत्यूच्या कारणाविषयी संशय व्यक्त करण्यात आला होता। त्या चौघांच्या मृत्यूच्या कारणाचा उलगडा अद्यापपर्यंत तरी झाला नव्हता, मात्र आता तो झालेला आहे। उंदीर मारण्याच्या औषधामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं उघड झालंय। कलिंगडाच्या नमुन्यात देखील झिंक फॉस्फाईड आढळलं। 11 दिवसानंतर मृत्यूचा हा अहवाल समोर आलेला आहे। या चौघांनी उंदीर मारण्याचं औषध खाल्लं, त्यानंतर त्याची चव घालवण्यासाठी कलिंगड खाल्लं आणि तेच औषध त्या दातांमध्ये फसून कलिंगडाच्या सालाला लागलं अशी माहिती सध्या समोर येते। तर त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं आपण ते देखील पाहूयात। रात्री जेवणात बिर्याणी या कुटुंबानं खाल्ली होती, त्यानंतर रात्री 1:30 वाजता त्यांनी कलिंगड खाल्लं। कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळात त्यांची प्रकृती बिघडली। चौघांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला। डॉक्टरांनी घरी येऊन त्यांना तपासलं, औषध दिलं। पहाटेपर्यंत प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही आणि त्यानंतर बिल्डिंगमधील डॉक्टरला बोलावण्यात आलं। मुलीला CPR देण्यात आला पण उपयोग झाला नाही आणि त्यानंतर तातडीनं रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं। उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झालेला आहे। तर त्या रात्री नेमकं काय घडलं होतं आपण पाहिलं, मात्र ही आत्महत्या की घातपात हा एक प्रश्न कायम आहे। मृतकांच्या शरीरात उंदीर मारण्याचं औषध आढळलेलं आहे। डोकाडिया यांची घरी औषधाची बाटली किंवा पाकिट मात्र सापडलेलं नाहीये। उंदीर मारण्याचं औषध कलिंगडाला आधीच लागलं होतं का असा प्रश्न उपस्थित होतोय। कलिंगडाला औषध कोणी मुद्दाम लावलं होतं का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तर औषधाच्या बाटलीची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाला का,
आणि पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सध्या सुरू आहे. तर परिसरातील दुकानदारांची ही चौकशी आता होणार आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.